हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील आय स्पीक, आय से, आय टॉक ही पोयम बघूया. ही पोयम ऑथर आहे पण अननोन ऑथर आहेत, अननोन पोएट आहेत त्याचे. पण या पोएटमध्ये आपल्याला ॲनिमल्स आणि त्यांचे साऊंड्स कसे असतात ते शिकायला मिळणार आहे. तर चला एकदा पोयम आपण रीड करूया. कॅट्स पर लॉयन्स रॉर, owls would be a snore. Crickets squeak, mice squeak, sheep bab, but I speak. Monkeys chatter, cows moo, ducks quack, pigeons coo. Pigs squeal, horses neigh, chickens cluck, but I say. Flies hum, dogs growl, bats screech, owls howl. Frogs croak, parrots quack, bees buzz, but I talk. आता तुम्ही तुम्हाला तुमच्या मनाने आवडीने अशी चाल सुद्धा लावू शकता. आपण या लेसनच्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. आपला सेकंड क्वेश्चन आहे, रीड व्हॉट दे आर सेईंग वेन दे मेक देअर साऊंड. आता आपण हे प्राणी विशिष्ट साऊंड करताना काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. आता कॅट काय म्हणते आपल्याला, आय एम सो वॉर्म, आय एम सो हॅपी. ही कशी आहे? गरम आहे, गुपगुपीत आहे आणि मी खूप आनंदी आहे. आता बॅट आपल्याला म्हणतो आहे, इट इज नाईट, नाऊ आय कॅन फ्लाय. कारण की बॅट फक्त रात्रीलाच फ्लाय करू शकतात, म्हणून तो म्हणतो की आता रात्र झाली आणि आता मी उडू शकतो. देन बियर म्हणतो, आय वॉन्ट लॉट्स ऑफ हनी. बियरला, टेडी बियरला हनी खूप आवडतात, म्हणून तो म्हणतो की आता मला खूप सारं हनी हवं आहे. अँड उल्स म्हणतात आहे, वेअर आर यू माय फ्रेंड्स. कुठे आहे? कारण की उल्स कशासाठी फेमस आहे? ते कनिंगसाठी, म्हणजे ते कनिंग प्लॅन करत असतात नेहमी, म्हणून ते म्हणतात कुठे आहेत माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला भेटायचं आहे. आता खालती नेक्स्ट ॲक्टिव्हिटी त्यांनी सांगितलेली आहे, नाव यूज युअर इमॅजिनेशन अँड से व्हॉट धीस ॲनिमल्स मे से. आता तुम्ही खालचे जे प्राणीज आहे त्या प्राण्यांना ते आपल्या इमॅजिनेशननुसार काय म्हणत असतील हे तुम्हाला पाहायचं आहे. तर पहिले लॉयन काय म्हणतो आहे, आय एम द किंग ऑफ जंगल. मी जंगलचा किंग आहे. देन माऊस काय म्हणतो, ओ गॉड, हिअर इज द कॅट, आय मस्ट रन अवे. देवा, इथे कॅट आहे, मला इथून पळून जायला हवं, मला इथून निघून जायला पाहिजे. शीप काय म्हणते, आय लाईक ग्रीन ग्रास. मला काय आवडतं? ग्रीन ग्रास. देन मंकी, स्विंगिंग ऑन ब्रांचेस इज माय हॉबी. एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जायला, स्विंग म्हणजे झोके घ्यायला मला खूप आवडतं, माझी ही हॉबी आहे बरं का. देन हॉर्स काय म्हणतात, कम सिट ऑन माय बॅक, आय शॅल गिव्ह यू अ गुड राईड. या माझ्या पाठीवर बसा आणि मी तुम्हाला छान राईड देणार आहे. डॉग म्हणतो, यू आर अ स्ट्रेंजर, डोंट ट्राय टू एंटर माय मास्टर्स हाऊस. तुम्ही स्ट्रेंजर्स दिसतायत, अनोळखी व्यक्ती दिसताय, हे तुम्ही माझ्या मास्टरच्या घरामध्ये एंट्री करायचं ट्राय सुद्धा करू नका, कारण की इथे कोण आहे? मी बसलेलो आहे. देन फ्रॉग म्हणतो, इट हॅज स्टार्टेड रेनिंग, आय मस्ट कम आउट इन द ओपन नाव. आता छान पावसाळा सुरू झाला, आता मला बाहेर निघाला पाहिजे, कारण की फ्रॉग हा इतर वेळेस जमिनीच्या आतमध्ये असतो आणि पाऊस सुरू झाल्यानंतर ते बाहेर निघतात. देन बी काय, हनी बी, डोंट टच अवर हनी, आय विल स्टिंग यू. तुम्ही आमच्या हनी कोंबला टच करू नका, नाहीतर मी तुम्हाला चावणार. आपली 3rd नंबरची ॲक्टिव्हिटी आहे, रिराईट द लाईन्स ॲज शोन. खाली दाखवल्याप्रमाणे आपल्याला लाईन्स लिहायचे आहेत. फर्स्ट स्टान्झा आहे कॅट स्पर आणि त्याच्यापासून आपल्याला अ कॅट पर्स असं सेंटेन्स तयार करायचं आहे. आता अ कॅट पर्स हे बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधले सेंटेन्सेस आहेत आणि कॅट हा 3rd पर्सन आहे, म्हणून इथे यस लागलेला आहे वर्बला. हे आपण मागे शिकलेलो आहोत. आता त्याचप्रमाणे आपल्याला नेक्स्ट सेंटेन्सेस सुद्धा फर्स्ट स्टान्झापासून तयार करायचे आहेत. आता लॉयन्स रोअर आहे, तर अ लॉयन रोअर्स. पुन्हा लॉयन 3rd पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून वर्बला यस लागलेला आहे इथे. देन आउल्स हूट,
आऊल्स काय करतात, आवाज करतात, त्यांच्या ओरडण्याला हूट असं म्हटलं जातं. तर ॲन आऊल हूट. आता सांगा ॲन इथे का वापरलं गेलेलं आहे आणि वरती ए का आहे? इथे ओ काय आहे? वॉवेल्स आहे आणि वॉवेल्सच्या समोर ॲन यूज केलं जाते. देन डिअर स्नोअर, अ बिअर स्नोअर्स. अशा प्रकारे आपण फर्स्ट स्टांजा कंप्लीट केला. आता आपण सेकंड स्टांजामध्ये काय बघणार? आता सेकंड स्टांजामध्ये दिलेलं आहे मंकीज चॅटर. मंकीज आर चॅटरिंग. आता इथे वर्बचा यूज केलेला आहे, ऑक्झिलरीचा वर्ब, हेल्पिंग वर्बचा यूज केला गेलेला आहे, म्हणून आर चॅटरिंग म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इथे यूज केला गेलेला आहे. आता यासारखे आपल्याला नेक्स्ट सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. काऊज मूव, काऊज आर मूविंग म्हणजेच आर प्लस वर्ब प्लस ING म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. डक्स क्वॅक, डक्स आर क्वॅकिंग. देन पिजन्स कू, पिजन्स आर कूइंग. आता यस का लागलेला आहे? कारण पिजन्स म्हणजे डक्स, काऊज का म्हटलेलं आहे? कारण की हे प्लुरल आहे आणि त्याच्यासमोर हेल्पिंग वर्ब आर हा यूज केला गेलेला आहे. देन थर्ड स्टांजा. फ्लाईज हम, फ्लाईज वेअर हमिंग. आता वेअर इथे यूज केलं गेलं आहे. वेअर म्हणजेच कोणता टेन्स आला इथे? पास्ट टेन्स. पास्ट टेन्समध्ये आपण काय यूज करतो? वॉज, वेअर. त्याचप्रमाणे आता फ्लाईज हम झालं तर फ्लाईज वेअर हमिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला हा. डॉग्स ग्रोल, डॉग्स वेअर ग्रोलिंग. बॅट्स स्क्रीच, बॅट्स वेअर स्क्रीचिंग. वुल्व्स हाऊल, वुल्व्स वेअर ऑलिंग. अशा प्रकारे आपण ही थर्ड नंबरची ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. आपली फोर्थ नंबरची ॲक्टिव्हिटी आहे फॉर्म पेयर्स. राईट कम्प्लीट कन्व्हर्सेशन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. यू मे यूज सम ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. आता तुम्हाला पेअर बनवायची आहे आणि खाली दिलेल्या प्रसंगासाठी तुम्हाला काहीतरी सेंटेन्सेस इथे लिहायचे आहेत. इथे खाली दिलेल्या सेंटेन्सचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. आता इथे पहिल्या पिक्चरमध्ये फॉक्स दिसतो आहे आणि एक शीप दिसते आहे. त्यांच्यामध्ये फोनवर कन्व्हर्सेशन सुरू आहे. तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. फॉक्स सेड, हॅलो, हू इज स्पीकिंग? कोण बोलत आहे? शीप सेड, आय एम बेबी शीप. मे आय नो हू इज कॉलिंग? आता बेबी शीप म्हणते की मी बेबी शीप आहे. आणि कोण बोलत आहे? फॉक्स सेड, आय एम युअर फादर्स फ्रेंड. इज युअर फादर इज ॲट होम? मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आणि तुझे बाबा घरी आहेत का? शीप सेड, नो, ही विल बी लेट टुडे. नाही, ते आज दुपारी वेळाने येणार आहेत. फॉक्स सेड, गुड, डोंट वरी, आय विल बी देअर सून. म्हणजेच मी तिथे लवकर येणार. ठीक आहे. आता सेकंड पिक्चरमध्ये आपल्याला दोन माऊस दिसत आहेत आणि त्यातलं एकाचं नाव आहे बिटकू. तर आपलं कन्व्हर्सेशन होईल बिटकू सेड, दुसरं आहे बिटकू. आता तुम्ही दुसरं नाव पण देऊ शकता. कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज? मी पिटकूशी बोलू शकतो का? पिटकू सेड, मे आय नो हू इज कॉलिंग? मला कळेल का कोण बोलताय? बिटकू सेड, आय एम बिटकू, ही इज फ्रेंड. मी बिटकू आहे. कोण? त्याचा मित्र. बिटकू सेड, सॉरी, ही इज नॉट ॲट होम. तो घरी नाही आहे. बिटकू, प्लीज आस्क हिम टू रिंग मी अप. म्हणजे त्याला कॉल करायला सांगाल. बिटकू सेड, या शुअर, डेफिनेटली आय विल मी सांगणार. बिटकू सेड, थँक्यू. आता थर्ड पिक्चर आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये एक एलिफंट आहे आणि लॉयन आहे. इज दॅट मिसेस लॉयन? आता एलिफंट आणि लॉयनमध्ये कन्व्हर्सेशन चालू आहे. इथे मिसेस लॉयन आहे. तर मिसेस लॉयन सेड, सॉरी, आय कॅनॉट हिअर यू प्रॉपरली. प्लीज स्पीक अ लिटिल लाऊडर. तुम्ही मोठ्याने बोलणार का? मला काही नीट ऐकायला नाही येत आहे. एलिफंट सेड, हॅलो, आय एम गजराज द एलिफंट. इज दॅट मिसेस लॉयन? मी कोण आहे? गजराज आहे. मिसेस लॉयन आहेत का? मिस लॉयन सेड, नो, आय एम हर डॉटर. नाही, मी त्यांची मुलगी बोलते आहे. एलिफंट सेड, ऑल राईट, प्लीज गिव्ह हर माय मेसेज. टेल हर दॅट आय एम कमिंग टू यू. कम युअर डेन टुमारो इन द मॉर्निंग.
आणि एलिफंट म्हणतो की माझा मेसेज देणार द्या की मी तुमच्या डेनमध्ये म्हणजे तुमच्या गुहेमध्ये उद्या येणार आहे. मिस लॉयन सेड येस शुअर, ठीक आहे मी डेफिनेटली या. एलिफंट सेड थँक्यू. आता इथे कन्व्हर्सेशन तुम्ही तुमच्या इमॅजिनेशननुसार तुमच्या मनानुसार इथे वेगवेगळे सेंटेन्ससुद्धा इथे यूज करू शकता. अशा प्रकारे आपली ही ॲक्टिव्हिटी इथे कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मला विचारू शकता. थँक्यू.